मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता आबा सगळ्यांसमोर सांगतात की हे बघा, आपल्या फॅक्टरीचा MD हा इंद्रजित महाडिक नाही तर विक्रांत महाडिक आहे. त्यामुळे आता इथून पुढे इंद्रजित सर जे सांगतील तेच कामं करायची आणि तसं काही नाही, अधूनमधून मी पण येत जाईल लक्ष द्यायला आणि ते जे म्हणाल ना तसं करायचं. अजिबात काही उलटं फुलटं सुलटं करायचं नाही. जसं ते म्हणाल ना तसंच वागायचं आणि तसंच करायचं असं म्हणतात. तर ते म्हणतात की ठीक आहे. आता सगळेजण एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघतात आणि म्हणतात की का असं असेल बरं. आणि इंद्रजित सर हे होणार असेल MD, विक्रांत सर MD होणार असेल तर मग आता इंद्रजित सरांचं काय, इंद्रजित सर कुठे जाणार आहे, इंद्रजित सरांचं काय होणार आहे आणि ते काय असणार आहे नेमकं असं म्हणतात. आणि म्हणतात की त्यांचा पण विचार करायला हवा ना, पण त्यांच्या घरातल्या घरात काहीतरी बोलणं झालं असेल त्यामुळेच यांनी विक्रांत सरांना MD केलं आहे असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो, आपल्याला तरी काय माहिती असं म्हणतात. तर इकडं जी राणीची आई आहे ती आलेली असते राणीकडे, राणीच्या घरी. तर आता ती म्हणते की राणे तेवढ्यात राणी त्या बाहेर येतात आणि आता इकडं मालती जी असते ती राणीचा हातान ती पिरगळते आणि म्हणते की तुला अजिबात जाऊन देणार नाही तुझ्या आईकडे. काय ग, तुला काय वाटलं मी तुला अशी तशी सोडेल का? हे बघा, तुमच्या मुलीनी खरंच खूप पालथ्या पायाची आहे ती. अहो काय ती पांढऱ्या पायाची आमच्या घरात आली आणि तुम्हाला माहिती का आमच्या घराचं सगळं नुकसान केलंय. माझ्या इंद्राला तिच्यामुळे आज घराबाहेर राहावं लागतंय. अहो तुम्हाला काही शिकवता नाही आलं का? अहो अशी तर घरा पोटत तेव्हाच मारून टाकायची ना तुम्ही, कशाला तिला जन्म दिला असं ती मालती राणीच्या आईला म्हणते. राणीची आई म्हणते अहो मालतीबाई साहेब असं काय बोलताय तुम्ही. तर इकडं जी उर्मिला आहे ती पण आता राणीच्या आईचा हात आणि ते पिरगळते आणि म्हणते की गप बसता का. तर ती म्हणते की उर्मिला बाई साहेब सोडा ना, मला माझा हात सोडा ना. पण ती काय सोडत नाही. तर आता इकडं सगळेजण ते दोघीजणी विनवण्या करतात. तर इकडं जो अजित असतो तो आता इंद्राला कॉल करून सांगणार असतो सगळं काही. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे आणि येईल का इंद्र तिथे राणीला वाचवायला, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.